गेल मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली। घरे आणि इमारतींमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं। मोठ्या प्रमाणात लोक पाण्यात अडकले, त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर करण्याची वेळ प्रशासनावर आली। अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करण्याकरता पुणेकरांना खूप वेळ लागला, खूप कालावधी लागला। पुण्याची ही परिस्थिती का झाली, पुण्याला कुणी बुडवलं, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा पूर आलेला आहे। रिव्ह्यू निंबसनगर सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना कोणी बाहेर जायचंय रेस्क्यू टीम आलेली इथे। माझं नातू आहे, माझी मुलगी आहे, लय पाणी खाली सगळ्या घरातली शिरले पाणी। गुरुवारी पुणे शहराच्या अनेक भागात ही भीषण परिस्थिती होती। जणू पुराच्या पाण्यानं अजगरी विळखा घातला होता। मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या परिसरातील रहिवासी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं, त्यामुळे ठिकठिकाणी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली। पाण्यानं वेढा घातल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। खरं तर शहराच्या अनेक भागात ही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती। तुमच्यामुळे इथे लोक बघायला आली नाही, तर इथे कोणी आलं नव्हतं आतापर्यंत। किती लोक अडकलेत, खूप सगळ्या बिल्डिंग मध्ये लोक वरच जाऊन बसलेली आहेत आणि गाड्या तर सगळ्या पाण्यामध्येच आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून मंडळाचेच कार्यकर्ते हे सगळं काम करताय। लोकांना बाहेर काढणं, गाड्या बाहेर काढणं हे सगळं काम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। फर्स्ट टाइम असं झालं की एकदमच पाण्याचा एकदम लोंढा आलेला आहे आणि ते मे बी ह्याच्यामुळे झालेलं। तिथं जो पुलाचं काम चालू आहे तिथं त्यांनी ते पाणी अडवण्यासाठी जे मातीचे ढिगारे केलेले होते त्याच्यामुळे सगळं फ्लो इकडे आलेलं। पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आलं, मात्र एकाच वेळी अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी बराच उशीर झाला। हे सोय नाहीये कसल्याच, एवढं पाणी आम्ही कधी बघितलं नाही, एवढं पाणी आलं नव्हतं। बोटीत बसून आता घेऊन आले त्याला, बोटीत बसून। बरं, आता कुठं जाणार तुम्ही? आता बघू, सोय आहे का? आहेत नातेवाईक आहेत सगळे, पण बघूयात आता कुठे थांबायचं। गेल्या अनेक वर्षात पुणेकरांनी असा पाऊस अनुभवला नव्हता। पुणे शहरातील सिंहगड रोड आणि खिलारेवाडी परिसरात पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला। बुधवारी रात्रीपासून पुणे जिल्ह्यातील धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता। खडकवासला धरण 100% भरल्यानं रात्री धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आणि पुणे शहरातून वाहणाऱ्या नद्यांनी रौद्र रूप धारण केलं। नदीकाठच्या परिसरात अभूतपूर्व पूरस्थिती पाहायला मिळाली आणि यानंतर पुण्यातील परिस्थितीवरून राजकारण रंगलं नाही तर नवल। पुण्यातल्या पूरस्थितीला सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करत सुप्रिया सुळेंनी वादाला तोंड फोडलं। ट्रेनिंग ऑलरेडी दिलेलं असतं, एकतर त्याचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे क्रायसिसचं, त्याच्यामुळे काही वेगळं ट्रेनिंग द्यायची गरज नाही। अहो अगदी छोटीशी गोष्ट आहे, काल जेव्हा तुम्ही धरणातलं पाणी सोडणार होता तेव्हा तुम्ही त्या भागातल्या लोकांना अलर्ट का नाही केलं? काल जर एक फोन किंवा निरोप जाऊन लोकांना एक भोंगा वाजवला असता, यंत्रणा लावली असती सरकारने, तर हजारो लोक आज वाचली असती, त्यांना आपण शिफ्ट केलं असतं ना कुठेतरी। सुप्रिया सुळेंनी महापालिका आणि जिल्हा प्रशासनावर पुराचं खापर फोडलंय। महापालिकेची मुदत संपण्यापूर्वीच भाजप शिवसेनेची सत्ता होती। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेचं महापौरपद सांभाळलंय, त्यामुळे सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं। मला आज खरं तर राजकारण करायचं नव्हतं किंवा काही आरोप प्रत्यारोप करायचे नव्हते, कारण का आता लोकांना मदतीची गरज आहे। पण प्रशासन गेले 2.5 वर्ष आम्ही सातत्याने म्हणतोय की इलेक्शन घ्या, नगरसेवक जागेवर नाही, सगळा लोड त्या एका पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनवर, आणि गेले वर्षभर तुम्ही बघताय प्रशासनासाठी पुण्यासाठी म्हणजे दुर्दैव आहे की खरंच पुण्यात काय चाललंय। गेल्या 2 वर्षांपासून प्रशासकाच्या हाती महापालिकेची सूत्र आहे, त्यामुळे अप्रत्यक्षपणे महापालिकेवर राज्य सरकारचं नियंत्रण आहे। म्हणूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना दोष देण्याची संधी मिळाली। पण सुप्रिया सुळे गेल्या 1.5 दशकांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत। त्यापैकी 10 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची राज्यात आणि केंद्रात सत्ता होती, तर पुणे जिल्ह्याच्या राजकारणावर शरद पवारांची पकड आहे। पुणे शहरातील खडकवासला परिसर हा सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात येतो, त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या सत्तेत सुप्रिया सुळेंनी पुण्याच्या विकासात कोणती भूमिका बजावली असा सवाल विरोधकांकडून केला जातोय। सुप्रिया सुळे आता राजकीय बोलण्यापलीकडे काहीच बोलत नाहीत।
आता मुंबई त्या ठिकाणी पाण्याखाली आली म्हणजे का मुंबई का आम्ही बुडवली का? प्रमाणापेक्षा पाऊस पडला की शहरामध्ये जी विकासाची कामं सुरू आहेत, रस्ते खोदलेले असतात, कामं सुरू असतात, त्याच्यामुळे थोडंसं पाण्याला मोकळीक मिळत नाही जायला आणि त्यातनं पाणी तुंबत असतं. परंतु प्रत्येक गोष्टीचंच राजकारण त्या ठिकाणी करायचं मला वाटतं हे सुप्रियाताईंना योग्य आहे असं मला वाटत नाही. आता पुणे कुणी डुबवलं कुणी बुडवलं, एवढे वर्ष पुण्यावर कुणाची सत्ता होती? पुणे महापालिकेच्या इतिहासावर नजर टाकली तर काँग्रेस आघाडीच्या काळात सुरेश कलमाडींच्या हाती पुणे महापालिकेची सूत्र होती. पण गेल्या काही वर्षात महापालिकेवर भाजपनं वर्चस्व निर्माण केल्याचं पाहायला मिळालंय. भाजपनं पुणे शहरावर लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे युतीच्या सत्तेत भाजपनं चंद्रकांत पाटलांकडे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. तर महायुतीत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद प्रतिष्ठेचं केलं. तसंच काँग्रेस आघाडीच्या काळातही अजित पवारांकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती. त्यामुळे पुणे शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीची जबाबदारी अजित पवारांनाही झटकता येणार नाही. अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर विरोधक काय आरोप करतात त्याला जास्त महत्त्व देण्यापेक्षा जे नागरिक आपल्या अडचणीत नाहीत त्यांना बाहेर काढून पुन्हा जरी पाऊस पडला, जे काही ऑरेंज अलर्ट दाखवलाय किंवा येलो अलर्ट दाखवलाय, त्यामध्ये मला याच्यात राजकारण करायचं नाही. कोणी काय बोललं त्याला उत्तर पण द्यायचं नाही, त्याच्यात वेळ पण घालवायचा नाही. यामध्ये जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे ती आमचे प्रशासनाचे दोन्ही कॉर्पोरेशन घेत आहे. निवडणुकीच्या काळात पुण्याच्या विकासाचं श्रेय घेताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चढाओढ लागते. आपणच पुण्याचे भाग्यविधाते असल्याचा दावा दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून केला गेला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मेट्रो ट्रेनवरून श्रेयवादाची लढाई रंगली होती. पण पूरस्थिती निर्माण झाली की हेच बडे नेते कानावर हात ठेवतात. पुण्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न आता पुणेकरांकडून विचारला जातोय. चंद्रकांत कुंदेंसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.